नमस्कार मित्रांनो, डेटी स्टोरी टेलर चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण रहस्यमयी, गूढ आणि विचित्र अशी एक कथा पाहणार आहोत. जी कथा मला देखील ऐकताना ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे याच्यावरती विश्वास बसत नव्हता. परंतु ही गोष्ट पाठवली आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर चंद्रकांत वराडकर यांनी. गोष्ट आहे मालवण तालुक्यातली. गोष्टीला ह्या अनुभवाला झाले 40-45 वर्ष आणि ती चंदू वराडकर यांनी आपल्याला सांगितलेली आहे. मित्रांनो, एक सदानंद नावाचा एक माणूस होता. त्याच्या बहिणीचं लग्न करून दिलं होतं सावंतवाडीमध्ये एका गावामध्ये. परंतु अलीकडे 6 महिन्यापूर्वी त्याच्या भावोजींचा म्हणजे बहिणीच्या मिस्टरांचा मृत्यू झाला आणि बहिणीला 2 मुलगे होते म्हणजे सदानंदात 2 भाचे होते. एकाचं वय होतं 7-8 वर्ष आणि दुसऱ्याचं 13-14 वर्ष होतं. म्हणजे दुसरा 9वी मध्ये होता शिकत. आता हा प्रसंग आपल्या बहिणीवरती ओढवला. आपले भावोजी त्यांचं निधन झालं. आता त्यांचा सांभाळ आपली बहीण करणार कशी? म्हणून सदानंद आपल्या बहिणीला म्हणाला, की "मी मोठ्या भाच्याला म्हणजे एकनाथला माझ्या गावी घेऊन जातो मालवणला. तिथे मी त्याचं शिक्षण वगैरे सगळं करतो. तू काही त्याची चिंता करू नकोस. म्हणजे तुझा थोडासा भार हलका होईल." तसा तो आपल्या भाच्याला एकनाथला घेऊन मालवणला आला. आता सदानंद शेतकरी. त्याच्या कुटुंबामध्ये तो आणि त्याची म्हातारी आई होती. त्याचं लग्न झालं नव्हतं आणि म्हणूनच आपला मुलगाच असं समजून त्याने एकनाथला आपल्या घरी आणलं होतं त्याचा सांभाळ करण्यासाठी. आता हा शेतकरी शेतामध्ये भात पिकवायचं, कडधान्य पिकवायचं, ते बाजारात विकायचं, त्याच्यावरती कुटुंब चालवायचं आणि गावात इकडे-तिकडे काहीतरी मोलमजुरी करायची आणि त्यातून आपला खर्च, आपला चरितार्थ चालवायचा असा त्याचा तो दिनक्रम होता. भाच्याला तो घेऊन आला आणि त्यांच्याच वाडीत हायस्कूल होतं आणि त्या हायस्कूलमध्ये त्याने त्याला शिकायला घातलं. म्हणजे 9वी मध्ये शिकत होता. आता आपला मामा आपली एवढी काळजी घेतो, त्याने आपल्याला शिक्षणासाठी आणलंय, तो एवढी मेहनत घेतो, शेती करतो, बाकीची कामं करतो. म्हणून तो एकनाथ त्याचा भाचा त्याला मध्ये-मध्ये त्याच्या घरकामामध्ये, शेतीमध्ये जशी जमेल तशी मदत करायचा. आणि मामाचं खूप प्रेम होतं भाच्यावरती, भाच्याचं मामावरती होतं. आणि वृद्ध आजी एकनाथची त्यांना जेवण वगैरे करून घालायची. आता हा शाळेत शिकत होता. एके दिवशी काय होतं, म्हणजे भात कापणीचा सीझन संपला ना, की नोव्हेंबरच्या नंतर मग कोकणामध्ये कडधान्य पेरणीला सुरुवात होते. म्हणजे कडधान्याची शेती केली जाते. कुळीथ, उडीद, नाचणी, त्याच्यानंतर चवळी, पावटे अशी ह्यांची पेरणी करून त्याची शेती केली जाते. आता कापणी संपली आणि हा हंगाम सुरू झाला नांगरणीचा आता कडधान्य पेरणीचा. एके दिवशी एकनाथ अ, आपल्या मामाला म्हणाला, की "मामा, अरे उद्या रविवार आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. उद्या रविवारी ना आपण लवकर शेतावरती बैलांना घेऊन नांगरणी करण्यासाठी जाऊया. कारण मला उद्या सुट्टी आहे. त्यामुळे मला शाळेत जायचं नाहीये. त्यामुळे मी तुला थोडी मदत करण्यासाठी उद्या येतो. तर सकाळी आपण लवकरात लवकर शेतावरती." मामा म्हणाला, "ठीक आहे." उद्या 4 वाजता पहिल्या कोंबड्याने बांग दिली किंवा कोंबडा आरवला, की आपण निघू. आता ही गोष्ट फार जुनी असल्यामुळे त्या काळात घड्याळं वगैरे तशी कोणाकडे नव्हती किंवा गावात अजून लाईट देखील आली नव्हती. तर सदा म्हणतो, की "ठीक आहे, उद्या 4 वाजता पहिला कोंबडा आरवला, की आपण शेतावरती बैलांना घेऊन जाऊया." शनिवारी रात्री ते 9-9:30 ला झोपले कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय शेतावरती. आणि झोपल्यानंतर काही वेळ निघून गेला आणि कोंबड्याने बांग दिली. कोंबडा आरवला आणि सदानंदाला जाग आली. लगेच जाग आली कोंबडा हरवल्यानंतर. तो उठला, अंथरुणावरती बसला आणि त्याने पहिल्यांदा कंदील पेटवला आणि मग आपल्या भाच्याला, एकनाथला त्याने उठवलं, की "एकनाथ उठ, आपल्याला नांगरणीसाठी जायचंय." आता एकनाथ म्हणतो, "मामा थांब ना 10 मिनिटं अजून झोपतो, नंतर जाऊया." तो म्हणतो, "नाही, नाही चल, ऊन नंतर आपण उशिरा गेलो तर आपल्याला देखील ऊन लागणार आहे, बैलांना देखील ऊन लागणार आहे. त्यांना त्रास होण्यापेक्षा, आम्हाला त्रास होण्यापेक्षा आपण लवकर जाऊन लवकर येऊ. नंतर मग मला मोलमजुरी करण्यासाठी कुठेतरी गावात जाता येईल." एकनाथ आता उठला, त्याने डोळे चोळले, त्याने तोंड वगैरे धुतलं आणि आजीने केलेला कोरा चहा दोघांनीही घेतला आणि दोघेही गोठ्यात आले. गोठ्यात येऊन त्यांनी बैलांना सोडलं. बैलाला एक दोरी बांधून त्याने एकनाथच्या हातात दिली आणि एका हातात कंदील पेटलेला एकनाथच्या हातात दिला आणि एकनाथ गोठ्यातून बैलाला घेऊन बाहेर पडला. दुसऱ्या बैलाला त्याने दोरीला बांधून आपल्या हातात पकडलं आणि एका खांद्यावरती जो नांगरणीसाठी लागणार होता तो घेऊन तो गोठ्यातून बाहेर पडला. आता दोघेही
शेताकडल्या चिंचोळ्या पायवाटाने शेताकडे जायला निघाले. थोडासा चंद्राचा प्रकाश होता आणि आजूबाजूला थोडंफार दिसत होतं आणि दोघेही शेताकडे निघाले आहेत. पुढे चालतोय एकनाथ बैलाला घेऊन, मागे सदा दुसऱ्या बैलाला घेऊन चालतोय. चालतात 1 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांचं शेत होतं. परंतु शेताकडे जाताना मध्येच एक व्हाळ लागायचा. त्या कोकणात आपण व्हाळ म्हणतो किंवा आपण ओढा म्हणतो. तो मध्ये ओढा लागायचा आणि ओढ्याच्या पलीकडे त्याची शेती होती. आता तो ओढा क्रॉस करून पलीकडे जावं लागत असे. आता नोव्हेंबरच्या सीझनमध्ये ओढ्यामध्ये फक्त अर्धा फुटच पाणी होतं. कारण ओढ्याचं पाणी कसं जोपर्यंत पाऊस चालू असतो, तोपर्यंत त्याला भरपूर पाणी असतं. पाऊस बंद झाला की ओढ्याचं पाणी पूर्ण सुकून जातं. नदीसारखं ते 12ही महिने वाहत नाही. आता हे दोघेही जसजसे ओढ्याकडे जात होते, तेवढे एकनाथ मामाला विचारतो, की "मामा, अरे नक्की 4:30-4 वाजलेत ना? मला वाटत नाही. मला काहीतरी आपण मध्यरात्री आलो असं मला वाटतंय. 4 वाजले नाहीयेत, पहाट झाली नाहीये." सदा सांगतोय, की "अरे, मी कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज ऐकला. 4, 4:15, 4:30ला कोंबडा आरवतो पहिला आणि आपण आता निघालो. तू काही टेन्शन घेऊ नको, चिंता करू नको. चल सरळ चालत राहा." आणि एकनाथ पुढे चालतोय, मागे हा चालतोय. जसे ते ओढ्याच्या जवळ आले, तसं विचित्र एक हालचाल वातावरणामध्ये त्यांना जाणवू लागली. झाडाची पानं अशी हलल्यासारखी वाटू लागली. झाडांच्या पानांची सळसळ ऐकायला येऊ लागली आणि तेवढ्यातच ओढा खळखळून वाहतोय. जसा त्याला पूर यावा आणि दगडा-धोंड्यातून ते पाणी वाहत मागे त्याच्या पुढे त्याचा प्रवाह जातो. तेव्हा जो खळखळाट होतो ना पाण्याचा, तसा खळखळाट होतोय ओढ्यात असं त्यांना ऐकायला आलं. आता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, हा काय प्रकार आहे? काल रात्री पाऊस पडला नाही, वरती धरण नाही पाणी सोडलं असेल असं म्हणायला. तर एवढं ओढ्यातून पाणी वाहण्याचा आवाज कसा काय येतोय? एकनाथ सांगतोय, "मामा हे काय? हा काय प्रकार आहे? ओढ्यातून काहीतरी भरपूर असं पाणी, पुराचं पाणी जसं यावं ना, तसं ते पुराचं पाणी वाहल्याचा आवाज येतोय आणि हे कसं शक्य आहे? पाऊस तर एक थेंब ना लागलेला नाहीये." दोघे आता ओढ्याकडे आता हे म्हणाले, की "ओढ्याकडे जाऊनच नक्की पाहूया ना, तो पाण्याचा आवाज आहे की आणि कसला आवाज आहे?" पानांची होणारी ती सळसळ आणि त्याच्याकडे त्या दोघांचं लक्ष जात होतं. थोडेसे दोघे घाबरले होते. पण सदा भाच्याला धीर देतो, की "चल तू, आपण ओढ्याकडे जाऊया पलीकडे. आपण गेल्यानंतर आपले शेत सुरू होते. आपण नांगरणी चालू करू." या ओढ्याच्या वाहण्याचा आवाज अतिशय स्पष्टपणे आता कानावरती येऊ लागला आणि आता हे म्हणता त्या ओढ्याकडे पोहोचले. ओढ्याकडे गेल्यानंतर एकनाथने हातातील कंदील असा थोडासा वर केला आणि पाहिलं, तर काय विचित्र आणि अजब असा प्रकार. ओढ्याला एवढा पूर आलेला, त्याचं पाणी दोन्ही बाजूला म्हणजे दुथडी भरून वाहत होतं. जसा पूर यावा ना, तसं ते पाणी वाहत होतं. आता या दोघांनी म्हटलं, "अरे, हा काय प्रकार आहे? ओढ्याला एवढं पाणी कसं येऊ शकतं ह्या नोव्हेंबरमध्ये? पावसाचा एक थेंब नाही आणि एवढं पाणी येणं शक्यच नाही." एकनाथ म्हणतोय, "मामा काय प्रकार आहे? हा काहीतरी मला वेगळा प्रकार वाटतोय. चल आपण घरी निघून जाऊया." आणि एवढं पाणी डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये ह्या ओढ्याला कधीच नसतं. 2-4 दिवसापूर्वी आम्ही येऊन गेलो. एक अर्धा फूट पाणी इथून वाहत होतं फक्त. आणि आज हा विचित्र प्रकार काहीतरी दिसतो. मामा घरी चल. सदा सांगतो, की "थांब ताई, आपण पुढे राहून थोडंसं शहानिशा तर करूया." तो म्हणतो, "शहानिशा काय करायची? बघ समोर दिसतंय पाणी दुथडी भरून वाहतंय." एवढ्यात मित्रांनो, तिकडून म्हणजे ओढ्याच्या पलीकडून कोणतरी हसतंय असा त्याला आवाज येऊ लागला. दोघांनी पलीकडे बारीक डोळे करून पाहिलं, तर कोणतरी हसल्याचा आवाज त्यांना येऊ लागला. हे दोघेही एकमेकांकडे पाहून थोडेसे आश्चर्यचकित झाले. ओढ्याच्या पलीकडे कोण गेलं? जर ओढ्याला एवढं पाणी आहे, तर पलीकडे जाऊन कोण ते त्या ठिकाणी उभं आहे? दोघांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली आणि एकनाथ सांगतो, "मामा चल, विचित्र प्रकार काहीतरी वाटतोय मला. आपण घरी जाऊया. मला भीती वाटते." मामा सांगतो, "त्याला घाबरू नको रे, जरा थांब. आपण बघूया तरी हा नक्की काय प्रकार आहे." तेवढ्यात एक अशी पांढरी आकृती ती ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे त्या व्हाळाच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती कोणतरी उभं आहे आणि त्याला हाताने असं बोलवतंय असं त्या दोघांना दिसू लागलं. आता एकनाथ मामाला सांगतो, "मामा, तो कोणतरी तिकडे उभा आहे आणि तो आम्हाला बोलवतोय त्या साईडला येण्यासाठी." असा हाताने म्हणजे तोंडाने बोलत नव्हता, पण हाताने असा खुणा करून त्याला बोलवतोय. ह्या दोघांनी आता निरखून पाहिलं. आता मामाने देखील स्पष्ट पाहिलं, की कोणतरी अशी पांढरी आकृती आहे आणि ती हाताने आपल्याला त्या ओढ्याच्या पलीकडे बोलवते. हे दोघेही जागच्या जागी थांबले. हा काय प्रकार आहे? आता बैलांची हालचाल वाढली.
बैल इकडून तिकडे असे पाय आपटत आपटत आजूबाजूला थोडेसे पळण्याचा प्रयत्न करू लागले. दोघांनाही बैलांना आवरताना नाकी नऊ आली आणि तेवढ्यात असा प्रकार झाला, की जी कोण सफेद आकृती होती ना, तिने अक्षरशः पाण्यामध्ये उडी मारली आणि दोघांचं लक्ष त्या आकृतीकडे गेलं आणि ती आकृती थोडीशी पाण्यामध्ये जाताना यांना दिसली. पांढरी शुभ्र जी आकृती त्यांना बोलवणारी होती, ती पाण्यामध्ये जाताना दिसली आणि गायब झाली. समोर आता सगळं अंधुक, अंधुक असं धुकं असावं ना तसं दिसू लागलं आणि पाण्याचा जो प्रवाह तो जोरदार वाहतोय, वाहतोय, वाहतोय आणि त्या व्यक्तीचे अक्षरशः असे 2 हात त्या ओढ्यातून वाहताना असे वर प्रवाह आहे आणि त्या प्रवाहातून असे 2 हात फक्त वाहताना ह्या दोघांना समोरून जाताना दिसले. त्या अंधुक, अंधुक प्रकाशामध्ये. ते पांढरे शुभ्र असे हात होते. दोघांनी पाहिलं, दोघांच्या काळजामध्ये चर्र झालं आणि अंगातून अक्षरशः पाणी उतरलं. दोघेही घामाघूम झाले. दोघांनी ठरवलं, की आता घरी निघून जायचं, आता इथे थांबायचं नाही. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे, भुताटकीचा प्रकार आहे. तेवढ्यात मित्रांनो असा एक विचित्र प्रकार घडला. एकनाथच्या हातात जो बैल होता ना, त्याने जोरदार असा हिसका दिला आणि ती दोरी एकनाथच्या हातातून सुटली आणि बैलाने अक्षरशः त्या पाण्यात उडी मारली. त्या ओढ्याच्या, त्या व्हाळाच्या पाण्यात उडी मारली आणि बैल असा पोहण्याचा प्रयत्न करतोय पलीकडे जाण्यासाठी. कारण त्या बैलांची ती नेहमीची वाट असल्यामुळे त्यांना माहीत होतं, की इथून आपल्याला पुढे जायचंय पलीकडे शेतामध्ये. बैल पोहण्याचा प्रयत्न करतोय, करतोय. आता बैलाला ते काही झेपत नव्हतं तो प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी. बैल आता वाहू लागला, वाहू लागला, वाहू लागला. सदा बोलवतोय बैलाला, "अरे ये, वरती ये, वरती ये, ये." पण तो बैल वाहत होता, वाहत होता. बैल पुढेपर्यंत वाहत गेला आणि नंतर मग अ, अदृश्य झाला की दिसेनासा झाला. आता आजूबाजूला असं धुक्यासारखा अ, वातावरण निर्माण झालं आणि ठराविक अंतरापुरतंच त्यांना दिसत होतं. बाकी सगळीकडे तो धुरकट-धुरकट असा तिथलं वातावरण झालं. आता एकनाथ म्हणतोय, "मामा, बैल वाहत गेला म्हणजे तो मरणार आता पाण्यात बुडून. आता काय करायचं? त्या बैलाला शोधायला जाऊया आपण." सदा म्हणतो, की "अरे कसं जाणार? हा दुसरा बैल आहे ना, याला जर सोडला तर हा सुद्धा पाण्यात उडी मारेल." आणि तेवढ्यात मित्रांनो तेच झालं जे व्हायला पाहिजे नव्हतं ते, की दुसऱ्या बैलाने देखील जोरदार हिसका मारला आणि त्याने पाहिलं, की पहिला बैल पाण्यात उडी मारली. त्याने देखील हिसका मारला. सदाच्या हातातली दोरी सुटली आणि त्याने देखील पाण्यात उडी मारली. तोही बैल पलीकडे त्या प्रवाहातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाह एवढा जोरात होता, की त्याला ते झेपत नव्हतं. तोही बैल वाहत-वाहत पुढे जाऊन अदृश्य झाला. आता दोघेही घामाघूम झाले. दोघांच्या हृदयाची धडधड वाढली. सदा म्हणतोय, "आता हे दोन्ही बैल वाहून गेलेत, मेले तर उद्या शेती करायची कशी?" तेव्हा एकनाथला सदा सांगतो, की "मी जातो आणि प्रवाहातून पुढे जाऊन बघतो जर आणि बैलाची दोरी जर समजा मिळाली तर ओढून बाहेर काढता आलं तर प्रयत्न करतो." तर हा म्हणतोय, "मामा तू कसं जाणार? तो एवढा मोठा प्रवाह आहे, वाहतोय. तू देखील बुडशील त्याच्यामध्ये. ते बैल गेले ते जाऊ दे, ते कुठेतरी अडकून बाहेर येतील, परंतु तू जाऊ नको." आता सदा म्हणतोय, "जाऊ नको कसं? अरे मला गेलं पाहिजे, त्या बैलांना वाचवलं पाहिजे. ते सुद्धा मुकी जनावरं आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे." असं म्हणता सदानंदने देखील त्या पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारली आणि ह्याला तसं पोहता येत नव्हतं. थोडेफार हात-पाय त्याने हलवले, हलवले. नंतर तो ओरडू लागला, "वाचवा, वाचवा, वाचवा!" म्हणून आता तो बुडत होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर तोही दिसेनासा झाला. आता एकनाथला काय करावं काही समजेना. तो रडकुंडीला आला, जोरजोरात रडू लागला. तो नांगर वगैरे तिथे टाकून तो घराच्या दिशेने धावतोय, धावतोय, धावतोय एकटाच आणि आजूबाजूचं तिथे वातावरण सगळं धुरकट-धुरकट झालं होतं. हा घाबरतोय आता जायचं कसं? माझा मामा वाहून गेला, दोन्ही बैल वाहून गेले. वाचवा, वाचवा ओरडत-ओरडत घरी आला. घरी दरवाजा त्याने वाजवला. आजी उठली. आजी उठली आणि विचारलं, "अरे काय झालं? रडतोस कशाला? आणि एवढा तुला दम कसा काय लागला?" तो म्हणतो, "आजी असं-असं झालं आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये मामा आणि बैल दोघे सगळेच वाहून गेलेत." आजी रडकुंडीला आल्या. ती म्हणते, की "आजूबाजूच्या शेजाऱ्यांना जाऊन उठव." एकनाथ आता धावत-धावत बाजूच्या एका शेजाऱ्यांकडे गेला आणि त्यांनी तिथल्या पुरुष मंडळींना उठवलं आणि तो रडत-रडत सांगू लागला, की असा-असा प्रकार झाला त्या पाण्यामध्ये. आम्ही पलीकडे जात असताना ओढ्याला पूर आला होता आणि त्याच्यात मामाने उडी मारली, बैलही वाहून गेलेत म्हणून. या सगळ्यांनी आता म्हणलं, "अरे आता वाजले किती? रात्रीचे 2 2:15 झालेत आणि तुम्ही तिकडे ओढ्याकडे बैल घेऊन गेलात कशाला?" तर त्याने तो सगळा प्रकार त्यांना सांगितला, की मामाने मला उठवलं. तो बोलला, "पहिला कोंबडा हरवला. 4 वाजले. चल आपण नांगरणीसाठी जाऊया." आणि मग आम्ही दोघेही बैल घेऊन गेलो. आता सगळे हे आश्चर्यचकित झाले, की एवढ्या रात्री त्या कोंबड्याचा आरवण्याचा आवाज ह्याला कसा काय आला? हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. सगळे
धावत धावत त्या ओढ्यापर्यंत कंदील घेऊन गेले. आता तिथे कंदील घेऊन गेल्यानंतर मात्र एक विचित्र प्रकार तिथे त्यांना पाहायला मिळाला. मित्रांनो, त्या ओढ्याला जसं रेग्युलर म्हणजे नेहमी जसं पाणी असतं डिसेंबर-नोव्हेंबरच्या त्या दरम्यान ना, अर्धा फूट पाणी फक्त स्वच्छ असं वाहत होतं आणि बाकी सगळीकडे म्हणजे सुकलेली जमीन होती. ना इथे पाणी असलेल्याच्या खुणा होत्या, ना पूर आलेल्याच्या खुणा होत्या. काहीच नव्हतं. सगळं नॉर्मल होतं. आता हे एकनाथला म्हणू लागले, की "अरे काय सांगतोस त्या ओढ्याला पाणी आलंय, मामाने उडी मारली, बैलांनी उडी मारली, वाहून गेले." अरे ह्याच्यात तर जसं असतं तेवढंच पाणी आहे. जास्तीत जास्त फूटभर पाणी होईल आणि हा सगळा एरिया तू जर म्हणतोयस, की पाणी होतं, तर हा सगळा अगदी पालापाचोळा सगळा सुकलेला आहे. इथली वाळू वगैरे, दगड वगैरे सुके दिसतायत. तिथे पाण्याच्या काहीच खुणा दिसत नाहीये. एकनाथ त्याला सगळ्यांना त्या पटवून सांगतो, की असं झालं होतं. पहिल्या बैलांनी उडी मारली, पाण्याचा खळखळाट त्याचा आवाज येऊ लागला. पाणी दुथडी भरून वाहत होतं. पहिली 2 बैलांनी उडी मारली. नंतर त्यांना वाचवण्यासाठी मामाने उडी मारली आणि मामा वाहून गेला. एकदा जोरदार रडू लागला. तो सांगतोय, "मामा माझ्या मामाला शोधा, त्या बैलांना शोधा, ते इकडेच कुठेतरी वाहून गेलेत पुढे" म्हणून. सगळेजण आता त्या कंदिलाच्या प्रकाशात, त्या व्हाळातून, त्या ओढ्यातून, त्या प्रवाहात पुढे-पुढे जाऊ लागले. आणि सगळे शोधतायत. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली, की काय प्रकार आहे? हा मुलगा सांगतो असं-असं झालंय. आता तिथे ते नांगर आणि जो ठेवलेले तिथेच ओढ्याच्या कडेला तसंच पडून होतं. म्हणजे हा मुलगा खोटं बोलत नाहीये. याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. ह्या सगळ्यांना कळालं आणि म्हणून ते सगळेजण शोधायला निघाले. मित्रांनो, जसे ते शोधतायत ना, तसं ती पांढरी शुभ्र आकृती जी अशी पुरुषाची असावी ना, तशी ती आकृती त्या ओढ्याच्या कडेने त्यांच्यासोबत चालते. आता ह्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. सगळे घाबरले. सगळे ओढ्यातून वरती आले. ते म्हणाले, "उद्या काय ते बघूया. आता जाणं ठीक दिसत नाही. हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार दिसतोय." सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. एकनाथला त्यांनी सांगितलं, "सकाळी उजाडल्यानंतर सगळ्या गोष्टी काय त्या स्पष्ट होतील. आपण इथे पुन्हा एकदा येऊ." सगळे घरी आले. एकनाथ रडत होता, की आपला मामा दिसेनासा झालाय पुराच्या पाण्यामध्ये. तो वाचला असता तर तो 100% वरती आला असता, घरी आला असता. पण मला काहीतरी एक विचित्र काहीतरी प्रकार दिसतोय. जसं उजाडलं तसं 6 वाजता सगळेजण पुन्हा एकदा त्या ओढ्यातून सदानंदला शोधण्यासाठी, त्याच्या बैलांना शोधण्यासाठी म्हणून त्या व्हाळामध्ये पुन्हा एकदा पुढे जाऊ लागले प्रवाहाच्या मार्गाने. मित्रांनो, काही अंतरावरती एक बैल झाडांच्या पाळामध्ये अडकलेला त्यांना मिळाला आणि तो मरण पावला होता. त्यांना काही समजेना, की खरोखरच वाटतंय, की पुराच्या पाण्यात वाहून तो बैल त्या झाडाच्या पाळांमध्ये अडकून मेलाय. आता ह्यांच्या डोक्यांचं सुन्न झालं, की हा नक्की काय प्रकार आहे त्यांना समजेना. काही अंतर पुढे गेल्यानंतर दुसराही बैल तसाच त्यांना 2 खडकांच्या मध्ये अडकलेला मिळाला. तो देखील मरण पावला होता. आता ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आता सदानंदाचा शोध घ्यायचा. त्याच्या बाबतीमध्ये काय झालंय? 2 बैल तर हे बुडून पावसाच्या पाण्यामध्ये, पुराच्या पाण्यामध्ये बुडून मेलेल्याचं तर स्पष्ट दिसतंय आणि ते आता सदानंदाचा शोध घेण्यासाठी पुढे-पुढे जातायत. काही अंतर गेल्यानंतर 2 झाडांच्या खोडाच्या मध्ये सदानंद मृतावस्थेत त्या 2 झाडांच्या मध्ये अडकलेला त्यांना दिसून आला. हा त्यांनी प्रकार पाहिला आणि अक्षरशः त्यांचे हात-पाय कापायला लागले. हृदयाची धडधड वाढली. हा काय प्रकार आहे? काहीच समजत नाही. त्यांनी तो मृतदेह तसाच उचलून घरी आणला. सगळीकडे वाडीत, गावात हीच चर्चा होती, की हा काय प्रकार आहे? नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना हा मुलगा सांगतोय, की मी आणि मामा त्या ओढ्यापर्यंत गेलो. त्याला पाणी आलं होतं आणि त्या पाण्याच्या पलीकडे कोणतरी एक अशी पांढरी शुभ्र आकृती होती, जी आम्हाला बोलवत होती. नंतर तिने पाण्यात उडी मारली. ती वाहत जाताना त्याचे पांढरे शुभ्र हात त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये दिसले आणि त्यानंतर बैलांनी उडी मारली आणि बैलांना वाचवण्यासाठी मामाने उडी मारली. लोकांचं डोकं अतिशय सुन्न झालं. नक्की काय प्रकार आहे? यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा? कारण याच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं, कारण ह्या तिघांचे हे मृतदेह तसेच आढळले होते, की पाण्यात वाहून गेल्यासारखेच असे अडकले होते. 2 खडकाच्या मध्ये एक बैल, एक झाडाच्या पाळामध्ये अडकला होता आणि सदानंद 2 झाडांच्या मध्ये, 2 झाडांच्या खोडाच्या मध्ये अडकलेला होता. त्यामुळे असं देखील वाटत होतं, की हा सांगतो एकनाथ तर तो प्रकार खरा देखील असू शकतो. परंतु पुराचं पाणी आलेल्याचं मात्र खाना-खुणा त्या व्हाळामध्ये, त्या ओढ्यामध्ये अजिबात नव्हत्या. नंतर मग सदानंदावरती अंत्यसंस्कार केले गेले.
एकनाथच्या मनावरती ह्या गोष्टीचा एवढा परिणाम झाला, की पुढचे 3-4 महिने तो स्वतःशीच काहीतरी बडबडत असायचा. "हे कोण आहे ती पांढरी शुभ्र आकृती, जी माझ्या मामाला घेऊन गेली?" तिने पाण्यात उडी मारली, नंतर मग बैलांनी उडी मारली, नंतर मग मामाला ती घेऊन गेली. मामाला तो सांगत होता, "मामा थांब, थांब तू जाऊ नकोस. ते पाणी आहे. तू देखील त्यांच्याप्रमाणे वाहून जाशील." तरी देखील मामाने कोणताही विचार न करता त्याने असं पण म्हटलंय, की "मला पोहता येत नाही, तर मी उडी मारून करणार काय?" परंतु त्या सगळ्या ती जी पांढरी शुभ्र आकृती होती ना, तिचा त्या सगळ्या ऑरामध्ये ह्या सदानंदने पाण्यात कोणताही विचार न करता उडी मारली आणि तो वाहून गेला. तर मित्रांनो, आज ही आगळी-वेगळी, विचित्र, गूढ आणि रहस्यमय कथा आपण पाहिली. तिच्यावरती विश्वास बसत नाही, की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्या ओढ्याला पूर यावा आणि त्याच्यामध्ये हे वाहून जावेत 2 बैल आणि मामा. दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहावं तर पुराचं पाणी आल्याच्या कोणत्या खुणा त्या ओढ्यामध्ये नव्हत्या. अशी विचित्र एक घटना आपण पाहिली, जिच्यावरती विश्वास बसत नाही. परंतु नक्की घडलेला एक प्रसंग आहे, एक अनुभव आहे, जो आपल्याला चॅनलवरती सांगितला होता चंद्रकांत वराडकर यांनी. 1 वर्षापूर्वी त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला होता आणि त्यांनी हा अनुभव सांगितलेला होता. तो तसाच्या तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमंडळीपर्यंत चॅनल शेअर करा म्हणजे त्यांनाही या भयकथांचा आनंद घेता येईल. लाईक करा, कमेंट करा आणि जरूर असेच जोडलेले राहा चॅनलवरती. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतोय.